कर्जतच्या गावात सकाळची शांत वेळ, पण अचानक आरडाओरड सुरू झाली. एक पिसाळलेला बैल थेट लोकांवर धावत आला आणि काही क्षणातच सर्व काही संपलं. अर्जुन मसे ठार झाले, तर दुसरा व्यक्ती जीवासाठी झुंजतोय. नेमकं काय घडलं त्या क्षणी पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाणून घेऊया. कर्जत तालुक्यातील एका छोट्याशा गावात सोमवारी सकाळी घडलेली ही घटना संपूर्ण परिसराला हादरून गेली आहे. शेतात काम सुरू असताना एक बैल अचानक पिसाळला आणि लोकांवर धावून आला. काही क्षणातच 2 लोक गंभीर जखमी झाले. त्यातील एक अर्जुन मसे या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या मते बैल काही दिवसापासून थोडा आक्रमक होत चालला आहे, पण त्या दिवशी त्याने नियंत्रण गमावलं. शेतात असलेल्या मसे आणि त्यांच्या साथीदारावर त्याने जबरदस्त हल्ला केला. लोकांनी आरडाओरड केली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्याला रोखण्यात यश आलं. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. लोकांना आजही त्या घटनेची दृश्य विसरता येत नाही. अर्जुन मसे हे मेहनती व शांत स्वभावाचे शेतकरी म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की बैल कदाचित गरमीमुळे किंवा एखाद्या जखमेच्या वेदनामुळे पिसाळला असावा. पण प्रश्न असा आहे की ग्रामीण भागात अशा घटना पुन्हा पुन्हा का घडतात? जनावरांच्या देखरेखीत आपण कुठे कमी पडतोय का? ही घटना एक गंभीर इशारा आहे की शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून योग्य तो काळजी घ्यायला हवी. एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे एक निरपराध जीव आणि एक कुटुंब उद्ध्वस्त झाला. ग्रामीण भागात अशा घटना टाळण्यासाठी सरकारने विशेष जनावर सुरक्षा योजना आणायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.